सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री काही तरुणांच्या टोळक्यांनी केलेल्या दहशतीच्या प्रकरणानंतर कोंढवा येवलेवाडी पोलिसांनी तत्काळ कडक कारवाई करत परिसरात धाक निर्माण केलाय. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या सुमारे 12 जणांच्या टोळक्याने परिसरात बेफाम वाहन चालवत गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत मारहाणही केली. या घटनेत बँक कर्मचारी मयूर गायकवाड यांच्यावर कमरेच्या पट्ट्याने हल्ला करण्यात आला. त्यानंतर समोरून येणाऱ्या सायपन शेख वयवर्ष 18 या तरुणालाही आरोपींनी मारहाण केली. सायपन हा कुरिअर सेवेत कार्यरत असून त्याच्या छातीवर जोरदार प्रहार करण्यात आला. घटनेनंतर मयूर गायकवाड यांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी दुचाकीवरून पसार झाले. मारहाणीनंतर आरोपी थांबले नाहीत. त्यांनी गल्ली क्रमांक 11 मधील पार्क केलेल्या वाहनाची तोडफोड केली. स्थानिक रहिवासी महामुनी यांच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. या घटनेची गंभीर दखल घेत कोंढवा येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कोम्बिंग ऑपरेशन राबवले. संशयित गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.